तक्रार करा, निवेदन द्या, आंदोलन करा, राडा करा, काहीही करा, पण आम्ही मात्र सुधारणार नाही, अशी अवस्था दिग्रस नगरपालिकेच्या आरोग्य विभागाची झाली आहे. दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात कचऱ्याविषयी एक विशेष बातमी. कचऱ्याचे मूळ ठेकेदार जरी अज्ञात असले तरी ज्यांना कचऱ्याचा ठेका भेटला आहे ते पण अज्ञात झाले आहेत. तक्रार करायची कुणाला हा मात्र प्रश्न नागरिकांसमोर उभा झालेला आहे. कारण कचऱ्यामध्ये आळ्या किडे होईपर्यंत कचरा उचलला जात नाही. शहरातील प्रत्येक घरावर बारकोड लावलेला आहे. त्या बारकोडचा अर्थच असा आहे की प्रत्येक घरातील कचरा उचलल्यानंतर त्या घरावर लावलेल्या बारकोडला स्कॅन करून अपडेट करणे. परंतु तसे होताना दिसत नाही. टेंडर मधील कराराप्रमाणे पाहिजे तेवढे मजूर, पाहिजे तेवढ्या घंटागाड्या अस्तित्वात नसल्याच्या अनेक तक्रारी केल्याचे आपणास माहित आहे. परंतु तुम्ही काहीही करा, आम्हाला जे करायचे तेच आम्ही करतो, अशी भूमिका आरोग्य विभाग आणि कचऱ्याचे ठेकेदार यांची झाली आहे. दर्शकांनो, त्रस्त झालेल्या नागरिकांनी अक्षरशः घंटागाडी समोर आळ्या पडलेला कचरा आणून टाकला, परंतु त्या कर्मचाऱ्यांकडून त्या नागरिकांना उद्धट वागणूक मिळाली. याचा अर्थच असा होतो की त्यांचे ठेकेदार हेच त्यांची पाठराखण करतात. विरोधकांनी याची दखल घेऊन अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावी अशी मागणी जनतेकडून होत आहे. तर चला पाहूयात त्रस्त झालेल्या त्या नागरिकांच्या व्यथा. नाही तुम्ही इथे या पहिले मोठ्या मार्केट एका दिवसाचा कचरा आहे का? काहीच बरोबर नाही. आमचं सगळं चूक आहे. गाडी येत नाही. रोजचाच ताप आहे. पडील वारचं घर नाही का? म्हणजे ओट नाही तर इथं कचरा नाही. ते साफ करा. तुम्हाला ठेकायचं नाव सांगा. कोण आहे ठेकेदार? बारा बोलले. हा, बारा बोलले. लाव त्याला फोन. सुपर तुम्ही त्यांनीच बोलून घ्या. हे सगळे कबूची पार्टी कचरा 3 दिवस झाले तारा ठेवून आहे कचरा. लाऊडस्पीकर लावायचा रोज. लाऊडस्पीकर लावून आता लागला. मी गाडी आली तेव्हा चालू होते का? काय चुत्या समजले का एवढं बोलणारे? चालूच राहते दादा. मी पाहतो आता हे भरा. गाडी झाडून दे समोरची. अशाच बातम्या पाहण्यासाठी, जनसामान्यांच्या हितासाठी, अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नायक न्यूज चॅनल. सदैव आपल्या सोबत आहे. धन्यवाद.